नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन टॉपिकसोबत। मित्रांनो, आज आपण भव्य आगमन सोहळा या विषयावर बॅनर एडिटिंग घेऊन आलेलो आहोत। मागच्या व्हिडिओमध्ये आपण बैल पोळाच्या शुभेच्छा या निमित्तानं बॅनर बनवलं होतं, ते तुम्हाला खूपच आवडलं आणि त्याला तुम्ही ठीक प्रेम दिलं। तर तसेच तुम्ही माझ्या इंस्टाग्राम आयडीला जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करा आणि टेलिग्रामला सुद्धा जॉईन करा, कारण तिथं आपण नवनवीन मटेरियल हे ॲड करत असतो। तर वेळ न दवडता सुरुवात करूया आजच्या बॅनर एडिटिंगला। मित्रांनो, पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये आपण PNG आणि PLP हे दोन्ही फाईल्स दिलेले आहेत, त्या तुम्ही जाऊन एक्स्ट्रॅक्ट करू शकतात आणि त्याला कुठलाही प्रकारचा पासवर्ड नाही आहे। तर PLPची सुद्धा एडिटिंग मी या व्हिडिओमध्येच दिलेली आहे आणि PNGची सुद्धा या व्हिडिओमध्येच दिलेली आहे। तर बघू शकता तुम्ही, आपण बॅकग्राऊंड हे सेट करून घेतलेलं आहे आणि ते कॅनव्हास आपल्याला व्यवस्थित दिसावा याकरता आपण बॅकग्राऊंड कलर जो आहे तो व्हाईट करून घ्यायचा, जेणेकरून आपल्याला कॅनव्हास पूर्ण दिसेल। तर प्लसच्या आयकॉनवर जाऊन जे आपण बॅकग्राऊंड दिलेलं आहे ते इथं आपण सिम्पली सिलेक्ट करून घेऊया। मित्रांनो, PLPची एडिटिंगसुद्धा आपण या व्हिडिओमध्येच दिलेली आहे, तर व्हिडिओ पूर्ण बघा। आणि मटेरियलसाठी कुठल्याही प्रकारचा पासवर्ड नाही आहे, तर तुम्ही ते बिनधास्त डाउनलोड करू शकतात आणि एक्स्ट्रॅक्ट करून हे यूज करू शकतात आपल्या एडिटिंगसाठी। लेयर बाय लेयर मित्रांनो, लेयर ॲड करत चालायचं आहे स्टेप बाय स्टेप। या सर्व लेयर्स त्या एडिटेबल आहेत PLP मध्ये, तर प्रत्येक लेयरला तुम्ही टेक्स्ट एडिट करू शकतात आणि आपल्या पद्धतीने फोटोसुद्धा चेंज करू शकतात। अतिशय सोप्या पद्धतीने हे बॅनर आपण एडिट केलेलं आहे। PLPची सुद्धा एडिटिंग आपण याच्यातच दिलेली आहे, कशा प्रकारे आपण टेक्स्ट हा चेंज करू शकतो, कलर चेंज करू शकतो। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।
तर मित्रांनो, आपण आता PLPची एडिटिंग कशी करायची आणि PLP कशी ओपन करायची हे बघणार आहोत. तर सर्वात आधी आपण पिक्सल लॅब ॲप्लिकेशनमध्ये हे डिफॉल्टचं जे टेक्स्ट आहे ते सिम्पली डिलीट करून घ्यायचं आहे आणि जी PLP फाईल मी तुम्हाला दिलेली आहे आणि तुम्ही एक्स्ट्रॅक्ट केलेली आहे त्या ठिकाणावरून ती PLP फाईल ओपन करून घ्यायची आहे, सिम्पली ओपन करून घ्यायची आहे. तर आता माझ्या ह्याच्यात ती इथेच ओपन आहे असल्या कारणाने ती मी लगेच ओपन करतो. बघू शकता तुम्ही. तर बघा, ही PLP फाईल मी इथं ओपन करून घेतलेली आहे. तर चला आपण आता याच्यातला आपण टेक्स्ट प्रत्येक लेअर बघा मित्रांनो, लेअर बाय लेअर मी सर्व काही दिलेलं आहे आणि प्रत्येक लेअर ही एडिट म्हणजे एडिटेबल आहे. तर बघू शकता तुम्ही, आपण हा टेक्स्ट एडिट करू शकतो मंडळाच्या नावाचा. तर तुमच्या ज्या मंडळाचं नाव असेल त्या मंडळाचं नाव तुम्ही इथं टाकू शकतात. तर बघू शकता, रँडमली मी एक टाकून दाखवतो तुम्हाला. तर सिम्पली आपण हा टेक्स्ट चेंज केलेला आहे. तर दुसरी लेअर आपण बघू. प्रत्येक लेअर ही एडिट करता येईल अशीच आहे मित्रांनो, त्यामुळे जास्त वेळ लागणार नाही तुमच्या बॅनर एडिटिंगला. जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, अशाच प्रकारची व्हिडिओज आपण आपल्या चॅनलवर नेहमी अपलोड करत असतो. तर सिम्पली बॅनर हे सेव्ह करून घेऊया आणि आता भेटूया आपण पुढच्या एका नवीन बॅनरमध्ये एका नवीन कॉन्सेप्टसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.